नमस्कार, आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आलेला आहे। या निकालामध्ये बहुजन विकास आघाडी या पक्षाने बाजी मारलेली आहे। निवडणूक संपलेली आहे, परंतु काही प्रश्न अजूनही आहेत। त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला कोण देणार? गेल्या 35 वर्षाचा जर बहुजन विकास आघाडीचा आपण कार्यकाल पाहिलं तर बहुजन विकास आघाडीने सत्ता कशा प्रकारे भोगली, कशा पद्धतीने भोगली हे सगळं आपल्याला माहिती आहे। वसई विरार शहरामध्ये आज ज्या प्रकारे टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने पत्रकारिता केली जाते, त्या पत्रकारितेवरती आता कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। ज्या दिवशी निवडणूक होती 15 तारखेला, त्या दिवशी बहुजन विकास आघाडीचे आत्ताचे नगरसेवक जे निवडून आलेले आहेत प्रशांत राऊत, त्यांनी माझ्याबरोबर कशा प्रकारे वागणूक मला दिली हे चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलं। काही पत्रकारांना त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना द्याव्या लागल्या, त्या पत्रकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, ठीक आहे। पण मुळात तो विषय काय घडला होता, त्या दिवशी असं काय घडलं होतं की दीपक कोटेकर ॲग्रेसिव्ह झाले, आक्रमक झाले, याचा विचार करणं देखील काळाची गरज आहे। 13 तारखेला प्रचार संपला आणि 13 तारखेपासून तुम्ही प्रचार करू शकत नाही। असं असताना मतदार केंद्राच्या बाहेर जे मतदार मदत केंद्र असतात, त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 7च्या मध्ये त्यांनी एक बूथ लावला होता। त्या बूथमध्ये ते बिंदास डेमॉन्स्ट्रेशन करत होते की हे अनुक्रमाणिका आहे, ही नाव आहे, अशाप्रमाणे बटन दाबा। याचा अर्थ तुम्ही पक्षाचा प्रचार करताय, मतदारांना संभ्रमित करताय आणि मतदान करायला लावताय। याचा विरोध भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर करंजकर यांनी केला। मला तिथून फोन आला, तो न्यूज कव्हर करायसाठी मी त्या ठिकाणी गेलो। ती न्यूज कव्हर करायसाठी मी त्या ठिकाणी गेलो। आता मी जेव्हा त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते अतुल पाटीलजी उपस्थित होते। अतुल पाटीलजीने टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल न्यूज लावेल असा उल्लेख देखील केला। ह्या दोघांमध्ये शाब्दिक चांगले वाद झाले, परंतु अतुल पाटील हे काहीच न बोलता त्यांची प्रतिक्रिया देऊन ते निघून गेले। त्यांनी पत्रकारांशी कोणताही गैरवर्तन केलं नाही आणि त्या ठिकाणी 2 पोलीस अधिकारी उपस्थित होते। असं असताना त्या ठिकाणी अचानकपणे प्रशांत राऊत यांची एंट्री होते। प्रशांत राऊतांना मी असं म्हणालो की मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आवजाव करतोय आणि तुम्ही मला आरेतुरे करताय। जर तुमच्याकडे एवढी मस्ती असेल तर दीपक कोटेकरकडे किती मस्ती असणार? मला त्यांनी पेड पत्रकार माझा असा उल्लेख केला, तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की त्यांनी त्यांची प्रॉपर्टी मोजावी आणि मी माझी प्रॉपर्टी मोजतो। मला तर वाटेल की या सगळ्या गोष्टींमध्ये उत्तर सगळं चांगलं मिळेल। त्या कोणत्या गाडीत ते फिरतात, मी कोणत्या गाडीत फिरतो, त्यांचा किती मोठा कार्यालय, माझा किती मोठा कार्यालय आहे, ते किती मोठ्या घरात राहतात, मी तर भाड्यानेच राहतो। त्याच्यामुळे ज्याचे पाय दलदलीमध्ये आहेत त्यांनी आमच्या सरकारने शिकू नये। मला खेद या गोष्टीचा वाटतो की पत्रकार हा देशाचा 4था स्तंभ मानला जातो। 4था स्तंभ नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतो। मध्यंतरीच्या काळामध्ये रिचा पाटील नावाच्या एका तरुणीने स्वतःच्या राहत्या घरातून 4थ्या माळावरती उडी मारून आत्महत्या केली। ही बातमी मला कळताच मी त्या ठिकाणी पोचलो आणि ती बातमी मी कव्हर केली। असं असताना एका वरिष्ठ पत्रकाराला ही बातमी लागली। त्या वरिष्ठ पत्रकाराने माझ्या कार्यालयात येऊन ती बातमी मला न लावण्यासाठी माझ्यावरती बंधन टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मी कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही। रिचा पाटीलचा जसा मृत्यू झाला त्याचबरोबर माझी बातमी देखील लागली। माझ्या बातमी लागल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रसारमाध्यमांना माहिती मिळाली। तरी पण माझ्या मित्रांनो, एक मुलगी 4थ्या माळ्यावरून उडी मारते, विवा कॉलेजमध्ये तिचं प्रेम प्रकरण होतं, विवा कॉलेजमध्ये काहीतरी तिच्याबरोबर घडलं, तिच्या परिवाराला काहीतरी सांगायचं होतं, एवढी मोठी बातमी चॅनलला लागत नाही, एवढी मोठी बातमी चॅनलला लागत नाही। काय कारण असेल हो त्याचा? आज आदिवासी बांधवांवरती अन्याय झाला, चॅनलला बातमी लागत नाही। आज मोठ्या घटना घडल्या, चॅनलला बातमी लागत नाही। परंतु बहुजन विकास आघाडीचा एक छोटा कार्यक्रम जरी असेल
तरी हे पत्रकार त्यांची बातमी लावतात. मग पेड पत्रकार कोण आहे हो? कोण आहे पेड पत्रकार? याचा विचार करणं काळाची गरज आहे. आज मी तुमच्यासमोर यासाठी येतोय कारण मला माझ्या शुभचिंतकांची फोन येत आहेत. ते मला असं सांगतायत की जरा सांभाळून राहा. याचा अर्थ कुठेतरी मला जीवे मारण्याचं कट कारस्थान रचलं जाते. मी मृत्यूला कधीच घाबरत नाही. आपण कधीतरी मरणारच आहोत आणि मेलो तरी माझा इतिहासच होईल. आणि मी माझ्या सगळ्या समर्थकांना सांगितलं की ज्या ठिकाणी माझी हत्या होईल, मग ती गोळी मारून होईल, कोयत्याने होईल, चाकूनी होईल, रस्त्यावरती माझा अपघात होऊ शकतो, हे असं काही होईल, पण ते सगळं झाल्याच्या नंतर मला बोलायला संधी मिळणार नाही. म्हणून आज मी या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करतोय. बहुजन विकास आघाडीचा विरार पश्चिमेमधून दणदणीत विजय झाला. प्रभाग क्रमांक 1, 3, 7, 4 मध्ये जरी ते जिंकले असतील तरी पण त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना आपण हरवलंय. आता लोक अशी म्हणतील की आपण भाजपसाठी काम केलं का? मी असं म्हणत नाही की भाजप धुतलेल्या तांदळाची आहे. ग्लोबल सिटीला जेव्हा कांड झाला तेव्हा हाच दीपक कोटेकर त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या पण अंगावर गेला होता. तिथे त्याच्यानंतर काय झालं हे मला बोलायला लावू नका. आता एक वरिष्ठ पत्रकार जर अशा प्रकारचं काम करत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला काय सांगायचं? आणि तुम्ही आमच्यावर बहिष्कार काय टाकणार? मुळात आम्ही तुमच्या संस्थेत पण नाही आहोत किंवा आम्ही तुमच्या चॅनलवर कार्यरत पण नाही आहोत. आम्ही स्वतंत्र आहोत, स्वायत्त आहोत. एका वर्तमानपत्राचा उपसंपादक देखील मी आहे. त्याच्यामुळे डिग्री आणि पत्रकारिता या गोष्टी मला तुमच्याकडनं शिकायची गरज नाही आहे. मी स्वतंत्र आहे आणि जे लोकांसाठी मी काम केलेलं आहे ती लोक ग्वाही देतील ना. आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये विनोद पाटील याच्या विरोधात लोक माझ्याकडे आली, ही बातमी मी दाखवायची नाही का? आज जर आम्ही नसतो तर ती बाई रस्त्यावर आली असती. तिथे सगळे पत्रकार होते, पण न्यूज लावणारे 2-4च मोजके पत्रकार. पण तरी पण विनोद पाटील याचा पराभव झाला. ज्या वॉर्डमध्ये कार्यसम्राट सभापती काम करत होता तो प्रभाग आज बहुजन विकास आघाडी हरलेली आहे. त्या ठिकाणी प्रवीणताई येऊन गेला, हितेंद्र ठाकूर आप्पा येऊन गेले, सितीश ठाकूर तिथे येऊन गेले, भाई ठाकूरचा दुसरा मुलगा रोमी, त्याला ती जबाबदारी दिली होती. पण तरी देखील तुम्ही हरलात. त्याचं कारण काय? तर त्या ठिकाणी दीपक कोटेकर होता. माझा बऱ्यापैकी चाहता वर्ग जो आहे तो कारगिल नगरमध्ये आजही आहे ना. आणि यापुढे काही वरिष्ठ पत्रकार बहुजन विकास आघाडीच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना कोणत्याही प्रकारे ते त्यांच्या विरोधात बोलू नये यासाठी प्रयत्न करतायत. मला नाव घ्यायची गरज नाही, हे सगळं जग जाहीर. बहुजन विकास आघाडी निवडणूक जरी जिंकला असेल तरी पण त्यांचा पराभवच झालेला आहे. कारण त्यांचे महापौर रुपेश भाऊ एवढा चांगला मोठा दिग्गज नेता पडला, पंकज ठाकूर पडले, हार्दिक राऊत पडले, त्यांचे सभापती भरत मकवाना पडले, सरिता दुबे पडली, मिलिंद घरत पडले, हे असे मोठे मोठे दिग्गज नेता पडलेले आहेत. त्याच्यामुळे आज महापौर न बसता जर ही मस्ती तुम्हाला आली असेल तर ही मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्तेचा अंबरपाठ घेऊन कोण येत नाही. जे असं म्हणत होते की आम्ही कधी हारणार नाही, त्या हितेंद्र ठाकूरांचा देखील वसईत पराभव झालेला आहे. आणि या पराभवाला जो भाजपचा जो काही पराभव झालेला आहे या पराभवाला स्नेहा पंडित दुबे देखील तितक्याच जबाबदार आहेत, विलास तरे देखील तितक्याच जबाबदार आहेत. राजन नाईक यांनी स्वतःचं काम केलेलं आहे कारण त्यांनी नालासोपाराचा गड राखलेला आहे. आणि इतर ठिकाणी भाजपचा जो अंतर्गत वाद होता त्या वादाचा कुठेतरी फायदा बहुजन विकास आघाडीला लागलेला आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी अजूनपर्यंत राजीव पाटील हा फॅक्टर चमत्कार करण्याचा काम करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करेल. मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून, उद्या जर माझा काहीही घातपात झाला, मी ठेस लागून मेलो किंवा माझ्याबरोबर एखादा कुठचा तरी गैरप्रकार घडला तर त्याची जबाबदारी भाई ठाकूरचा मुलगा सनी ठाकूर, रॉमी ठाकूर आणि प्रशांत राऊत जो आताचा नगरसेवक आहे तोच असेल. मला फक्त व्यक्त व्हायचं होतं म्हणून मी तुमच्यासमोर आलो. मी सातत्याने तुमची सेवा करत राहीन. जिथे जिथे अन्याय होईल, मग तो कोणत्या जाती धर्माचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या पक्षाचा असेल ते मी बघणार नाही.
जिथे जिथे न्यायाला वाचा फोडायची असेल तिथे तिथे टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने दीपक कोटेकर पोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.